पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील उजनी उजवा कालव्यात अज्ञातांनी सुमारे 20,000 लिटर भेसळयुक्त दूध सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कालव्यात मोठ्या प्रमाणावर दूध साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। लहान मुलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या धास्तीने भेसळयुक्त दूध कालव्यात सोडून दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत असून घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू करण्याचे संकेत दिले आहेत। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात दूध भेसळ प्रकरणाविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यानंतर अनेक भेसळ माफियांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे। पंढरपूर तालुक्यातही दूध भेसळीचे प्रकार सुरू असल्याची चर्चा या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आली आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।